कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण नरवाड तालुका मिरज येथील प्रगतशील शेतकरी दिलीप कुंभार साहेब यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नरवाड बेडग हा पट्टा नागवेलीसाठी प्रसिद्ध आहे. पानमळा खूप या भागात होते. त्यावेळेचे कारागीर असल्यामुळे पानमळ्याला खूप महत्त्व होते. मात्र आता कारागीर पानमळ्यात काम करणारे थोडेसे कमी झालेले आहेत. मात्र पानमळासुद्धा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानानं केला जातो. कशा पद्धतीनं पूर्वीचा पानमळा आणि आत्ताचा पानमळा आणि नागवेलीची रचना कशा पद्धतीनं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार कुंभार साहेब. हां नमस्कार कुंभार साहेब, कार्यक्रमात आमच्या स्वागत आहे. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा की आपली शेती किती आहे आणि आपण शेती व्यवसायात कधीपासून आहात. नमस्कार, मी दिलीप कुंभार. माझा पानमळा जवळजवळ गेले 20 ते 25 वर्ष आहे. तर 25 वर्षापूर्वीची जी पानमळ्याची पद्धत आणि आत्ताची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर पूर्वी काय असायचं की पानमळ्याला वाफी पद्धतीनं पाणी देण्याचा प्रकार होता. पण आता आधुनिक पद्धतीनं या प्रकारात बदल होऊन ठिबक सिंचनद्वारे सध्या पानमळ्याला पाणी दिले जाते. ओके. याशिवाय पानमळ्याचा जो तट म्हणून जो संरक्षण पानमळ्याच्या जे मिळत होतं ते पूर्वी ऊसाच्या पाचटापासून ताटी पद्धत करून ती लावली जायची. त्यापासून उन्हाच्या भरपूर प्रमाणात झाडांचे सुद्धा संरक्षण व्हायचे. मात्र यात कालांतराने बदल होत जाऊन आता त्या ठिकाणी शेडनेटचा वापर केला जात आहे. याशिवाय यापूर्वी पानमळ्यांना मोठ्या प्रमाणावर जे शेणखत घातलं जायचं त्या ठिकाणी आता बदल होऊन थोडंसं सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. ओके. हा यातील मुख्य फरक आहे. ओके. कुंभार साहेब, पूर्वीचा फरक आत्ताचा फरक आपण सांगितला. पूर्वी पानमळा करत असताना नरवाड बेडग पट्टा हा प्रसिद्ध होता. पूर्वी आपण पानमळा लावायच्या अगोदर त्यामध्ये शेवगा असेल, शिवरी असेल, पांगरा हे आपण लावत होतो. सध्या शेवगा, शिवरी, पांगरा प्रमाण कसं आहे? पांगरा थोडासा लुप्त होत चाललाय असं दिसतंय. काय तुमचं मत आहे? यामध्ये पांगेरा नावाचा जी वनस्पती होती ते शेवगा, शिवरी यापैकी पांगेरा हा पानमळ्याचं दीर्घायुष्य जसं वाढत जाईल त्याप्रमाणे पांगेरा टिकायचा. पण शिवरी व शेवग्याला कीड लागून ते दोन्ही वनस्पती नामशेष व्हायच्या. पण आता परिस्थिती बदलत जाऊन प्रदूषणामुळं आता सध्या पांगेराच नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळं फक्त आता शेवग्यावरच शेतकऱ्यांना समाधान मानावं लागत आहे. कारण शेवरीलाही कीड लागत असल्यामुळे दीर्घकाळ हा सध्या शेवगाच टिकला जात आहे. त्यामुळे शेवग्याला आधार म्हणून ही पानवेली लावली जाते. कुंभार साहेब, पांगेरा लुप्त होत चाललाय, शेवगा पण, शिवरी पण चाललेलीच आहे. शेवगा फक्त दिसतोय. आता काही ठिकाणी बघितलं पानमळ्यामध्ये ही तिन्ही वनस्पती नाहीत. फक्त काठीच्या आधारावर किंवा तुमच्या माळा पद्धतीच्या आधारावर पानमळा केला जातोय. कितपत त्यामध्ये फायदा मिळतो? नाही, कसं आहे, थोडक्यात पानमळा ही वनस्पती जी आहे नागवेली ही शक्यतो आधारावरच वाढत जाणारी वाशी वनस्पती आहे. त्यामुळे थोडंसं आता शेवगाच का केला जातोय या पाठीमागं शेवग्याचं असणारं जे द्रवरूप अशा स्वरूपाचं जे चिकट पदार्थ असतो त्याच्या थोडंसं मुळ्या या नागवेलीच्या त्यामध्ये शिरून त्या नागवेली मोठ्या प्रमाणात जोमानं वाढतात. हे त्यातलं शास्त्र आहे. मात्र यामध्ये बदल होत गेल्यामुळे सध्या पानवेलींचंच आयुष्य धोक्यात येऊन पोचलं आहे. ओके. पूर्वी पानमळे जास्त असायचे, सध्या पानमळा कमी आहेत. आता त्यातलं प्रमुख कारण आहे म्हणजे त्यामध्ये काम करणारे कारागीर कमी झालेले आहेत. नवीन जे तरुण आहेत किंवा नवीन शेतकरी आहेत हे काम कारागीर आत्मसात करू शकत नाहीत का? नाही, यामध्ये भरपूर प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. यापूर्वी मिळणारे जे कुशल कामगार होते ते बऱ्याच प्रमाणात कमी होत गेले. मात्र नवीन आत्ताची जी पिढी आहे यामध्ये कामगार याला तयार नाहीत. त्याशिवाय मुलांचा शैक्षणिक कडे ओघ जरी असला पण शेतीकडे बघण्याचा ओघ थोडासा कमी होत चालल्यामुळे सध्या पानमळ्यात काम करणाऱ्या कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर तूट होत आहे. परिणामी पानमळ्यात काम करणाऱ्यांची संख्या कमी होत गेल्यामुळे
थोडंसं शेतकरी आणि कामगार यांचं आर्थिक गणित बिघडत चाललंय. त्यामुळे कामगारांचे जे होणारं थोडासा पगार वाढत गेल्यामुळे पानमळ्याला हमीभाव नसल्याने खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं थोडंसं काही कारागीर कमी होत गेल्यामुळे थोडंसं चित्र निर्माण झालेलं. ओके. पूर्वी वाफे पद्धतीने पानमळा केला जायचा, आता सध्या ड्रिपद्वारे पानमळा केला जातो. फायदा कसा आहे, म्हणजे वाफेद्वारे केलेला पानमळा जास्त काळ टिकायचा आणि ठिबकद्वारे केलेला जास्त काळ टिकतो, काय फरक आहे यामध्ये? यामध्ये नक्कीच फरक आहे. कारण यापूर्वी पानमळ्याला पाणी देत असताना वाफे पद्धत केली जायची. वाफे पद्धतीमुळे काय व्हायचं की पानवेलीला वापसा निर्माण व्हायचा. आता अशी परिस्थिती आहे त्या ठिबक सिंचन केल्यामुळे सतत पाणी सोडलं जातं आणि सतत पाणी सोडल्यामुळं थोड्याशा पानवडीच्या मुळ्या कुजून जाऊन लवकरच त्याचं आयुष्य हे कमी होत चाललंय. त्यामुळे सध्या पानमळे यामुळे दीर्घायुष्य त्यांना लाभत नाही. त्यामुळे पानमळे अगदी थोड्या कालावधीत नावेला जास्त पानमळ्यावर कोराड चालावी लागत आहे. ओके साहेब, तुम्ही किती वर्ष झालं पानमळा करताय? मी साधारण या पानमळा स्वतः एक 25 ते 30 वर्ष तर स्वतः पानमळा करतोय. ओके. पानमळा नागवेली लावत असताना सुरुवातीला जमीन कशा पद्धतीची असावी आणि त्याची पूर्व मशागत जी करावी ही कधी करावी? पानमळा साधारण जर घालायचे असेल तर उन्हाळ्यात जमीन आलटून पालटून नांगरून त्याचं पूर्णपणे कसदार जमीन तयार केली पाहिजे. विशेषतः यामध्ये शेळ्या मेंढ्या जर बसवल्या तर अतिउत्तम. यापासून पानमळ्याला भविष्यात भरपूर प्रमाणात चालना मिळते. याशिवाय पानमळ्याला थोडीशी जमीन ही खडकाळ नसली तर चालेल, कारण मऊ व निचरा होणारी काळी कसदार जमीन या पानमळ्याला अतिशय उत्तम असते. याच जमिनीत पानमळा अतिशय चांगल्या प्रमाणात जोमाने वाढू शकतोय. ओके. कुंभार साहेब, पानमळ्याचा हंगाम कोणता? म्हणजे तुम्ही म्हणालात की उन्हाळ्यात लावावेत, मात्र पानमळा लावायच्या अगोदर शेवरी असेल, शेवगा असेल किंवा आपण पांगिरा याची पहिला लागवड करावी लागणार. किती दिवस अगोदर लागवड करावी आणि त्यानंतर नागवेली लावली जातात? साधारणतः मेच्या 25 तारखेला पानमळ्यासाठी पानमळ्याचे वाफे तयार करून त्यामध्ये बोदावरती शेवरी, शेवगा व आता सध्या तर पांगेरा नामशेष होत झाल्यामुळे फक्त शेवरी आणि शेवग्यावर सध्या चाललेलं आहे. तर ते मे महिन्यातच त्याची लागण करून साधारणतः मृग नक्षत्र किंवा आद्रा नक्षत्राच्या सुरुवातीला या पानमळ्याचं साठी लागणारे जी पानवेल आहे ती 7.5 कांडीची पानवेल या ठिकाणी बिया म्हणून वापरली जातात आणि त्यापासूनच त्याची लागण केली जाते. ही लागण करत असताना पानमळ्याचं जो पानवेल नावाचं जे कलम आहे 7.5 कांडीचं ते साधारणतः जमिनीत 3 ते 4 कांडी जमिनीत गाडून वरती खोड ठेवून अशा पद्धतीची लागण केली जाते व त्यापासूनच पुढे भविष्यात ही नागवेल वाढू शकते. ओके. आपण मगाशी म्हणालात की उसाच्या पाचटापासून आपण ताटी लावत होतो. आता जर बघितलं तर आपण शेडनेट लावलेला आहे. शेडनेट तसं पाहिलं तर कृत्रिम आहे. त्यामध्ये काय फरक दिसतो का ताटीमध्ये आणि शेडनेटमध्ये? यामध्ये भरपूर फरक जाणवतोय. कारण उन्हाळ्यात ज्या सुटणाऱ्या ज्या झाडं आहेत त्या पानमळे त्या उसाच्या पाचटापासून ऑटोमॅटिक ह्या नैसर्गिक पद्धतीनं पानमळ्याचं संगोपन व्हायचं. ओके. याशिवाय थंडीत जे कडाक्याची जी थंडी पडते त्या थंडीलाही थोडंसं सुरक्षा ह्या पानमळ्याच्या पाचटापासून तयार केलेल्या ताटीपासून व्हायचं. पण अलीकडल्या काळात शेडनेट याच ठिकाणी वापरल्या गेल्यामुळं याचा पानमळ्याला मोठ्या प्रमाणावर धोका पोचत आहे. ओके. कुंभार साहेब, सुरुवातीला आता कोणतेही पीक करायचं म्हणलं तर शेणखत महत्त्वाचं आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं तर एकरी किंवा अर्धा एकरला जर पानमळा करायचं म्हटलं तर शेणखत किती घालावं? साधारणतः एकरी 40 गाड्या तर शेणखत पानमळ्यासाठी उपयुक्त आहे. ते पण पूर्ण कुजलेलं असावं. जर शेणखत जर कुजलेलं नसेल तर हुमणीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हुमणीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो काय? अलीकडच्या काळात प्रदूषणामुळं हुमणीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. पण आता जी औषधं बाजारात येत आहेत त्यात खास असं ह्याच्यासाठीच म्हणून असा रामबाण कोणताही आजवर उपाय निघाला नसल्यामुळं सध्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हुमणीपासून नुकसान होतं आहे. ओके. ज्या वेळेला शेवगा असेल, शेवरी असेल लागवड होऊन चालू होते त्यानंतर आपण पानमळ्याचं म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याच्याकडून आपण ते बियाणं आणलं जातं. ते आणण्याची पद्धत काय आहे? कशा पद्धतीनं ते बियाणं घेतलं जातं आणि त्याची लागण केली जाते? बिया ज्यावेळी एखाद्या पानमळ्यातून बियासाठी पानवेल तयार केली जाते ते विशिष्ट प्रकारे तयार करत असताना त्यासाठी अजिबात रासायन खताचा वापर केला नसावा. कारण रासायनिक खताचा जर वापर केला आणि तो जर बिया आणून दुसऱ्या रानात जर आपण लावला तर उन्हाचं टेम्परेचर जर वाढलं तर कालांतरानं त्याची कांडीगळ होऊन तो बी नष्ट होतो. यासाठी शक्यतो अशा तयार करणाऱ्या वनस्पतीला म्हणजे अशा तयार करणाऱ्या नागवेलीच्या बियाला किंवा कलमाला
रासायनिक खताचा अजिबात वापर करू नये, तरच ती पानवेल सुरक्षित तुम्हाला लागू शकते. तुम्ही म्हणालात की रासायनिक खतं वापरू नयेत, मात्र काही शेतकरी आता पानवेलीची जास्त पाण्याची साईज वाढण्यासाठी किंवा आपलं पान जास्त म्हणजे शायनिंग बाज दिसण्यासाठी विविध टॉनिकांचा वापर करतात. तुम्ही असं कधी टॉनिक काय वापरलंय का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे टॉनिक वगैरे वापरणं म्हणजे थोडंसं पानमळा लवकरात जाण्याला आपण आमंत्रण देतोय असा त्यातला भाग आहे. शक्यतो सर्वांनी सेंद्रिय खतात जास्तीत जास्त आणि शेणखताचा वापर केल्यास पानमळ्याला दीर्घायुष्य लाभून, यापूर्वी जे लोकांचे जे 12-12, 15-15 वर्ष पानमळे टिकत होते ते आता केवळ 2 ते 3 वर्षात नामशेष व्हायला लागलेत. याला मुख्य कारण हे प्रदूषणाचं असून लोकांचं रासायनिक खत हाच त्याला एकमेव घातक असा शेतकऱ्याने घातलेला आघात आहे असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळी पानमळा साहेब करत असताना शेतकऱ्याचं प्रमुख जे उद्योग असायचा तो पानमळा, आणि पानमळ्याला जोडधंदा हा जनावरांचा असायचा, कारण त्यामधून मुबलक प्रमाणात चारा निर्माण व्हायचा आणि तो चारा जनावरांना दिला जायचा. आपले काय जनावर आहेत का आणि कशा पद्धतीने नियोजन जनावरांचं चाऱ्याचं होतं? अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण पानमळ्यापासून गुरांना चाऱ्याचा प्रश्न जवळजवळ 80% सुटला जातो. कारण पानमळ्यात जो चारा मिळतो त्यापैकी प्रामुख्यानं शिवरी, शेवगा, पांगऱ्या तर नाहीसा झालेला आहे, त्याशिवाय तुती मिळते. पण यामध्ये जो शेवगा असतो तो शेवग्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं याचा फायदा जनावरांच्या दुग्ध वाढीसाठी होतो आणि यामुळे चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा जवळजवळ 99% सुटतो असं माझं मत आहे. आपला पशुपालन व्यवसाय आहे का? आहे, पशुपालन व्यवसाय आहे. माझी गुरे आहेत, यांना उपयुक्त चाऱ्याचा चांगला पानमळ्या चाऱ्याचा चांगला उपयोग होतोय. साहेब, ज्यावेळेला आपण बियाणं लावतो, बियाणं लावल्यापासून पानं कटिंगसाठी किती दिवसाचा कालावधी लागतो? साधारणतः मेच्या 15 तारखेला आपण वाफे पद्धतीने घातलेल्या पानमळा, त्यानंतर मृग नक्षत्रात आपण लावण केली आणि त्यानंतर किमान 5 ते 6 महिन्याचा कालावधी पान फोडण्यासाठी जावं लागतो. त्यावेळी आपल्याला पाणी भेटतात. ज्यावेळेला आपण बियाणं लावतो त्यानंतर काय मर होण्याची शक्यता असते का? बियाणामध्ये समजा टेम्परेचर जास्त झालं, नाहीतर मगाशी म्हणालात की तुम्ही हुमणीचा प्रादुर्भाव होऊन सुद्धा म्हणजे त्यामध्ये काय मर होते का पानाची? नाही, यामध्ये कसं आहे, पानवेली ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी पाण्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. कारण पाणी थोडंसं जरी जास्त झालं तर पानवेलीची कांडीगळ होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुटाळी जाणवू लागते. ओके कुंभार साहेब, पानामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे कळी पान असे जे कोणकोणते प्रकार आहेत आणि सर्वात जास्त कुठल्या पानाला मागणी सध्या मार्केटला जास्त दिसून येते? सध्या पानमळ्याला कळी पानांना जास्त मागणी आहे. त्यामध्ये फाफडा हा मुंबईसारख्या बाजारपेठेत चालतोय. याशिवाय कळी उस्मानाबाद, खेड, लातूर, सांगोला, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी तुम्हाला कळी चालते. तर साधारणतः 21 दिवसानं येणारा फुटवा हा जास्तीत जास्त कळी पानाला कळीचा येतोय आणि अंगवांचं जे पान म्हटलं जातं ते फाफडा हे केवळ एकदाच ते फोडल्यामुळे ते पान पुन्हा फुटत नाही. त्यामुळे कळी ही 21 दिवसानंतर पुन्हा कैमारला फुटून तेच बाजारात मोठ्या प्रमाणात विकलं जाते आणि त्यापासून शेतकऱ्यांना फायदा होतो. फाफडा पानाला दर जास्त असतो का? कारण एकदा खुडलं तर पान, तुम्ही म्हणालात की पान पुन्हा येत नाही, पण फाफडा आणि कळीमध्ये फरक कसा राहतो? यापूर्वी फाफड्याला भरपूर मागणी असायची, पण कालांतरानं नेमकं काय प्रकार समजत नाही. पण यामध्ये थोडंसं उलट चित्र निर्माण झालंय. फाफडा पानाला थोडंसं दर आता फारसा मिळत नाही, पण कळीला मात्र सध्या दर पिवळ्या पानांना चांगला आहे आणि तो त्याला फाफड्यापेक्षा सुद्धा कळीला सध्या बाजार चांगला आहे आणि त्यापासून थोडे 4 पैसे शेतकऱ्याला मिळतात. पूर्वीचे जे लोक होते म्हणजे नागरिक जे असायचे ते आपलं जेवण झाल्यावर पान खायचे, कारण पान ही एक आयुर्वेदिक आहे. बरोबर. सध्याची जी पिढी आहे तो पान खाण्याकडे प्रमाण कमी आहे, त्याचा काय फटका दिसून येतो का? 100%. कारण आता थोडंसं शासनानं गुटखाबंदीचा जो कायदा केला आहे तो प्रत्यक्ष काय कितपत लागू आहे हा चिंतेचा विषय आहे. कारण जर गुटखा पूर्णपणे जर बंदी लागू केली, शिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून होणारी जी गुटख्याची जी आयात वगैरे चोरटी केली जाते, ह्यालाही पूर्णपणे शासनानं जर अटकाव केला तर नक्कीच पानमळ्यासाठी येणारे चांगले दिवस येतील व शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील. कुंभार साहेब, पानमळ्यामध्ये काम करणारा हा कामगार कुशल लागतो. पानमळ्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणती कामं असतात, म्हणजे वेल बांधणी असू दे अशी? प्रामुख्याने कामे म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानमळ्याला तुम्हाला चाऱ्याचं नियंत्रण कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. चारा जर जास्त झाला तर जे पानवेलीला फुटणाऱ्या ठेसल्या, आम्ही त्याला कैमार म्हणतो, ते कैमार कमी प्रमाणात फुटतंय आणि फक्तच वेली वाढत जाते. त्याच्यामुळे होतं कसं की एखादं पान फाफड्याचं काढलं की पूर्णपणे वेल हा तुम्हाला मोकळा दिसतोय. त्यापेक्षा जर कैमार असेल तर तुमचा खोडा प्रत्येक 21 दिवसाला वाढत जाईल. हा त्यातला फरक आहे. आपण वेल बांधणी वगैरे शिकला आहात का?
होय, मी स्वतः वेल बांधतोय. हं. वेल साधारणतः 21 दिवसानंतर वेलाची एक फेरी येते. हं. आणि खोड्याला काय कुशल कामगार असतात. हं. साधारणतः 4000 पानांची एक करंडी असते. हं. अशाप्रमाणे साधारणतः 10,000 पानांचे एक डाग हं. याप्रमाणे सध्या पान बाजारात विक्री होते. ओके. पानमळ्याचा जो डाग असतो तो केळाच्या सालीपासून केलेला असतो. आता जर बघितलं तर पानमळ्यामध्ये केळाची झाडं सुद्धा लुप्त होत चाललेली आहेत. सध्या तुम्ही आता डाग बांधायचा म्हटला तर कशाचा वापर करताय? नाही, सध्या त्यासाठी देशी केळाची थोडीशी बाहेर लावून शेतकरी करतात. हं. कारण पानमळ्याचा जो साईडचा जे पट्टा असतो त्या हं. पट्ट्याला थोडंसं टेम्परेचर मेंटेन करण्याची त्यात थोडंसं गुणवत्ता असल्यामुळं हां. ते पानमळ्याचाच तुम्हाला पट्ट्याचीच वापर करावा लागतो. हं. त्यामुळे पानं सुरक्षित व बाजारपेठेपर्यंत एक 2-4 दिवसात जर प्रवासात जर राहिली तर ते व्यवस्थित पोहोचू शकतात. कुंभार साहेब, पानमळ्यामध्ये लवंगी मिरची एक लावायचं प्रमाण जास्त असायचं. म्हणजे बेडग असू दे आपल्या नरवाड, मल्लेवाडी, एरंडोली या पट्ट्यामध्ये लवंगी मिरची का लावली जायची? तसा काय त्याला शास्त्रीय काय आधार नाही. हं. पण साधारणतः लवंगी मिरची ही खाण्यासाठीच लावली जायची. हं. आणि त्याच्यामुळे थोडंसं ते आकर्षण थोडंसं पानमळ्याला त्याचं होतं. पानमळ्याला होतं. आणि जर बघितलं तर बाजारात आता शेवग्याच्या ज्या शेंगा येतात आणि पानमळ्यातल्या शेवग्याच्या शेंगा असतात. पानमळ्यातल्या शेवग्याच्या शेंगाला एक वेगळीच चव आहे, मागणी जास्त आहे. आणि जर आपण बाहेर जर शेवग्याची बाग असेल तर प्रमाण कमी आहे. तुम्ही मध्ये म्हणालात की रासायनिक खताचं प्रमाण कमी असल्यामुळे हा फरक असू शकतो का? नाही, शेवग्याच्या शेंगा ह्या पानमळ्यातल्या शेवग्याच्या शेंगापेक्षा इतर ठिकाणी लावलेल्या शेवग्या शेंगाचं प्रमाण पानमळ्यात हे लागण्याचं कमी असतं. हं. आणि बाहेर जे असतं त्याला जादा असतं, कारण ते संकरित शेंगा असतात. हं. पण खवय्यांची ही मागणी ही पानमळ्यातल्या थोडीशी शेंगांना. पानमळ्यातल्या शेंगानंच असल्यामुळं हं. सध्या आणि पानमळ्या शेंगांना फार त्याची शेंगाला चव असल्यामुळं हं. सध्या पानमळ्याच्या शेंगा ह्या तुमच्या इतर संकरित शेंगापेक्षा हं. ह्या द्विगुणित अशा आहेत. कुंभार साहेब, पानमळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम राहतं ते उतरण. आमच्या शेतकरी बंधूंना विस्तृतमध्ये सांगा की उतरण काय असते आणि ती केव्हा करतात आणि उतरणचा प्रकार कसा असतो? उतरण ही साधारणतः मराठी महिन्यातून मार्गशीर्षपासून हं. आणि इंग्रजी महिन्यात साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून उतरणीला सुरुवात होते. हं. आणि त्याचा कार्यकाल हा एप्रिलच्या अखेरपर्यंत चालतो आहे. हं. त्यावेळी थोडंसं टेम्परेचर मेंटेन असल्यामुळं हां. चुंबळं ही घालत असताना जमिनीच्या बुंद्याखाली हं. साधारणतः 3 ते 4 इंच चारण म्हणून असते त्यानं खणून हं. यामध्ये सुद्धा 2 पद्धती आहेत. हं. यामध्ये चुंबळ 8 आकाराची असं चुंबळ करून जमिनीत गाडून हं. व वरती बांधून हं. अशा 2 पद्धती आहेत. हं. आणि सध्या ह्या जमिनीत गाडलं जमीन जर आपण काढलं विषयामध्ये कसा होतो की जमिनीत गाडल्यामुळं थोडंसं बुरशीचं प्रमाण राहतंय. हं. त्यासाठी जमिनीत गाडण्या न गाडण्या अशा 2 पद्धती आहेत. हं. आजकाल यापूर्वी वापरलं जात नव्हतं, पण थोडंसं गंधक आणि तंबाखूची दूस वगैरे वापरली जाते. हं. त्यामुळं वेलीला थोडंसं सुरक्षा मिळते त्यापासून. उतरण ही दरवर्षी करावी लागते का? उतरण ही प्रत्येक वर्षी करावीच लागते, कारण उतरण करणे म्हणजे थोडंसं वेलीला पुनर्जीवन दिल्याचा प्रकार आहे. हं. कारण उतरण केल्यामुळं मुळ्या पुन्हा जोमाने फुटून हं. पुन्हा वेली जोमाने सुरुवात होते. हं. म्हणजे पुन्हा वेली नव्यानं आणि उत्पन्नात पण जास्त त्यामध्ये भर पडते. बरोबर, उत्पन्नात भर पडते. कारण फुटवा हा साधारणतः एप्रिल-मेच्या दरम्यान त्याला पाळं म्हणतात त्याला. हं. साधारण ऊसाच्या कोंबाप्रमाणे ते फुटतात. हं. त्याच्यामुळं यापूर्वी जे फुटणाऱ्या ते वेली काढून थोड्याशा हं. नवीन जोमाच्या वेली घेतल्या जातात. आता सध्या आपला जो पानमळा ड्रिपवर आहे का वाफे पद्धतीवर आहे? नाही, माझं वाफे आणि ड्रीप दोन्ही मी वापरलंय. शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात वाफे पद्धतीनं पाणी चांगलं वापशावर द्यावं लागतंय आणि इतर वेळी थोडंसं ठिबकवर दिलं जातं. कुंभार साहेब, सर्वात आता महत्त्वाचा एक प्रश्न आहे की पानमळ्यामध्ये कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि काय औषध फवारणी काय घ्यावं लागते का? आता तुम्हाला यामध्ये स्पष्ट बोलायचंच म्हटलं, सध्या ह्या आपलं भारतीय टेक्नॉलॉजी किती जर अद्ययावत जर झाली तर शास्त्रज्ञांनी सुद्धा यापुढे हात टेकले की मूळ कोजावर आतापर्यंत कोणताही असा रामबाण उपाय त्यामध्ये निघलेला नसून मूळ कोजा नावाच्या रोगानं आजवर थैमान घडले. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. अवघ्या 2 वर्षात संपूर्ण पानमळे नामशेष होत झाल्यामुळं शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा तोटा होऊन सुद्धा प्रशासन विशेषतः कृषी विभाग याकडे रिसर्च करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे भविष्यात ह्याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे. आणि शेतकऱ्यांना यातूनच 4 पैसे मिळत असल्यामुळं शासनानं थोडंसं सुद्धा यासाठी पीक विम्याचं किंवा हमखास हमी भाव असा काहीतरी उपाय केला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही गेली 25 वर्ष झालं पानमळा करताय. शेती करत असताना एक आनंद कसा निर्माण होतो आणि घरच्यांचं सहकार्य या कामात शेती कामात कसं राहतं? यामध्ये अतिशय घरच्यांचे सहकार्य आमच्या मिसेस आहेत, परत मुलगा आहे.
त्यामध्ये सहकार्य चांगले भेटतंय. शिवाय पानमळ्यात काम करणं म्हणजे एक अगदी तुम्ही जंगलात एक निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही काम करताय की काय, असं त्याचा एक आनंद मिळतो. म्हणजे कितीही आपण स्ट्रेसमध्ये असू द्या किंवा कितीही आपलं बाकीचं बाहेरचं काम असू द्या, एक पानमळ्याच्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो. 100% पानमळ्यात काम करणं म्हणजे अतिशय कुठलाही निरोगी अशा ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला त्यामध्ये भूक म्हणा किंवा तुमचं शरीर सुद्धा निरोगी राहायचं असं माझं स्पष्ट मत आहे. ओके. पानाला एक आयुर्वेदिकमध्ये चांगलं स्थान आहे. आपलं काय मत आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा इतर सर्व लोकांनी पानं सेवन केलं पाहिजे, काय मत आपलं आहे? नाही, पान खाणं हे अतिशय चांगलं आहे, मात्र त्यामध्ये सुपारी, कात किंवा चुना याचं जे प्रमाण आहे ते समतोल ठेवलं पाहिजे. साधारणतः रात्रीच्या वेळी थोडासा चुना जास्त वापरला पाहिजे, कारण ते पचनक्रियेसाठी उपयुक्त आहे. दुपारच्या वेळी थोडंसं सुपारी वापरावी, रात्रीच्या वेळी कात वापरावा. हे शास्त्रोक्त पद्धतीनं नॅचरल प्रमाणे पान खाणं शरीराला चांगलंच आहे. त्याप्रमाणे जर केलं तर पानमळा हे पीक हे चांगलंच आहे, पण यामध्ये सुद्धा थोडंसं माव्यानं अतिक्रमण केल्यामुळं थोडंसं भविष्यात ही पानं कमी किंवा हे खाण्याचं प्रमाण होते की काय अशी चिंता सध्या निर्माण झाली. कुंभार साहेब, उत्पादन खर्च वजा जाता उत्पादन काय राहतं का? म्हणजे बऱ्यापैकी बाकीच्या इतर पिकापेक्षा पानमळ्याचं कसं पीक आहे आणि कशा पद्धतीनं तुमचा उदरनिर्वाह पानमळ्यावर होतो? नाही, माझ्या माहितीप्रमाणे इतर पिकापेक्षा सुद्धा पानमळा हे सर्वात चांगलं पीक आहे. जर व्यवस्थित आणि जर खर्चिक जर असलं, पण थोडकं करून जवळजवळ 50% काम स्वतः शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि निम्म लेबरवर राहिलं पाहिजे, तरच ते पानमळा परवडतं. नुसताच जर तुम्ही कामगारावर म्हटला तर शेती पानमळा परवडत नाही, कारण खोडं करायचंच जवळजवळ 500 रुपये डागाप्रमाणे द्यावं लागतंय आणि वेल बांधणाऱ्यांना तर सुद्धा आज जवळजवळ 400 रुपये हजेरी आहे. त्यामुळे टोटल जर काढला तर येणारं उत्पन्न व होणारा खर्च याचा जर ताळमेळ घातला तर थोडंसं मेळ बसत नाही. त्यासाठी शेतकऱ्यानं सुरुवातीला स्वतःच मनुष्यबळ ह्यामध्ये जास्त असणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, नव्यानं जे काय शेतकरी पानमळा घालणार आहेत किंवा ज्यांना पानमळ्याचा थोडासा गंधही नाही, मात्र पानमळा घालायचं धाडस करणार आहेत आणि करत पण असतात शेतकरी, आपल्या भागात पानमळा प्रसिद्ध असल्यामुळे भागात शेतकरी करत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? पानमळा हे अतिशय चांगलं आणि उपयुक्त असं पीक आहे. विशेषतः निरोगी राहण्यासाठी तर पानमळा हा प्रत्येकानं घातलाच पाहिजे असं माझं मत आहे, कारण जे निसर्गाच्या पानाच्या सानिध्यात जे मिळणारा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काय करावं की 50% स्वतःचं मनुष्यबळ वापरून जर शेती केली पानमळासारखी तर नक्कीच यामध्ये फायदा होतो शेतकऱ्याला. त्यामुळे सर्वांनी यामध्ये पानमळा घालण्यात काही हरकत नाही, मात्र मनुष्यबळ स्वतःचं असणं यासाठी गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे होते नरवाड येथील प्रगतशील शेतकरी दिलीप कुंभार साहेब, ज्यांच्याशी आपण पूर्वीचा पानमळा नागवेली आणि आत्ताच्या ज्या बदललेल्या टेक्नॉलॉजीनं करत असलेला नागवेली पानमळा याबद्दल इस्तंभूत माहिती सगळी त्यांच्याकडून आपण जाणून घेतली. त्या आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 95 79 43 81 40. हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार @green FM 90.4. माझं शिवार